रेशीम शेडच्या स्ट्रक्चरबद्दल माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जय श्रीराम मित्रांनो, आज आहे आपला रेशीम उद्योगचा 8वा दिवस। तर बघू शकता या स्टेजमध्ये आळी जास्त पाला खाते। तर मित्रांनो, आपण त्या क्वांटिटीमध्ये पाला आणून घेतला आणि 3 रॅकवर आपण जे पसरवले होते आळ्या त्यांना आपण प्रॉपर फीडिंग देऊन घेतले। तर बघू शकता क्वांटिटी ही आपण वाढवून घेतली मित्रांनो। तर पाला असा प्रॉपर्ली फीड केल्यानंतर आपण सगळे ज्या आळ्या नॉर्मली खाली पडतात त्यांना उचलून वरती ठेवून घेतलंय। तर मित्रांनो, ही टुकटुक आपल्याला काय काम करून देत नाही, मध्ये मध्येच फिरते। तर आपण जो पाला होता तो प्रॉपर्ली जिथे जिथे जास्त आळ्या तिथे तिथे टाकून घेतलाय। तर बघू शकता मित्रांनो, ही सोपी पद्धत पाला टाकण्याची। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला शेड स्ट्रक्चरबद्दल माहिती देतो किंवा आतमध्ये ज्या मान्या बनवल्या त्यांची माहिती देतो। आपल्याकडे आहे टोटल 4 मान्या, 20 बाय 5च्या 2 मान्या आणि 15 बाय 5च्या 2 मान्या, आणि आपली शेडची साईज आहे 40 बाय 20। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी सांगेलच पुढं। फक्त स्ट्रक्चर असं आहे आपलं की ही जेव्हा आपण दोरी लावून घेतली आहे ही सपोर्टसाठी असते। त्याच्यानंतर हा जो पाईप आहे, टोटल 5 कप्पे बनवले आपण, 1 2 3 4 5 कप्पे बनवले। तर बघू शकता असं विणकाम केलं आपण, जे छोटे छोटे विणकाम, जेणेकरून त्याच्यावर कागद ठेवला जाईल, कागद खाली नाही गेला पाहिजे, असे 5 कप्पे। त्यानंतर ही जी लेंथ आहे ही 20 बाय 5ची आहे। हा जो पाईप आहे हा मध्ये सपोर्ट दिला आपण, 1 सपोर्ट 2 सपोर्ट 3 सपोर्ट। तर आपली ही 15ची आहे, ते थोडं छोटं अंतर जे आहे ते 15चं आहे। तर मित्रांनो बघू शकता ही आपली पुढची तयारी आहे। चला तर मित्रांनो, ही आपली या 2 ज्या रॅक आहे या 20 बाय 5च्या आहे। तर बघू शकता मित्रांनो, इथं आपण ऑइल ठेवलंय जेणेकरून काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, आणि वरती सगळं कव्हर अप करून ठेवलंय। तर वरती जे कव्हर केलंय त्याने काही मुंगी वगैरे असते, छोटे छोटे किडे असते, ते काही येणार नाही। तुम्हाला या समोर वाट्या दिसताय मित्रांनो, याच्यामध्ये आपण ऑइल टाकले आणि प्रत्येक पायाच्या खाली एक वाटी ठेवली आहे। कारण त्याचा फायदा आहे की कोणतीही मुंगी किंवा कोणताही किडावरती चढण्याचा प्रयत्न केला तर त्या ऑइलमध्येच मृत्यू पावणार। तर मित्रांनो, मला फॉलो करून ठेवा काही नवीन नवीन माहितीसाठी, आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। जय श्रीराम।